जहां एक और पूरा देश डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 134वीं जयंती हर्षोल्लास के साथ मना रहा था, वहीं दूसरी ओर नागपुर में 14 अप्रैल का दिन किसी के लिए मौत का दिन साबित हुआ। नागपुर के पारडी थाना क्षेत्र के अंतर्गत नवीन नगर एनआईटी गार्डन के पास एक व्यक्ति की बेरहमी से पीट कर हत्या कर दी गई। इस घटना से इलाके में हड़कंप मच गया है और स्थानीय नागरिकों में भय का माहौल बन गया है। मृतक की पहचान जितेंद्र उर्फ जीतू राजू जयदेव के रूप में हुई है, जो अपने दोस्तों से मिलने के लिए वहां आया था। मोबाइल को लेकर हुई मजाक में आरोपी इतवारी दास शिवदास मानिकपुरी के साथ बहस हो गई, जिसमें जीतू ने आरोपी को थप्पड़ मार दिया। इसका बदला लेने के इरादे से आरोपी थोड़ी देर बाद वापस आया और लकड़ी के डंडे से जीतू के सिर और पीठ पर वार कर गंभीर रूप से घायल कर दिया। इलाज के लिए पहले भवानी हॉस्पिटल और फिर मेयो अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। पारडी पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है। उसके खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 103(1) के तहत मामला दर्ज कर आगे की जांच की जा रही है। इस मामले से जुड़ी अधिक जानकारी दी है पारडी थाना पीएसआई मीरा सावंत इन्होंने। आइए जानते हैं क्या कुछ कहा इन्होंने। काल दिनांक 14/4/2025 रोजी आम्ही दिवसपाळी अधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना आम्हाला 18:50 बीट मार्शलचा कॉल आला की पारडीमधील नवीन नगर येथे एनआयटी गार्डन जवळ एका इसमास दुसऱ्या इसमाने मारले असून तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे। आम्ही तात्काळ स्टेशन डायरी एंट्री करून घटनेच्या ठिकाणी गेलो असता तिथे जो जखमी नामे होता जितेंद्र उर्फ जीतू राजू जयदेव, वय अंदाजे 40 वर्ष, राहणार भीमचौक हिरवीनगर पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतील हा व्यक्ती असून त्याला इतवारीदास शिवदास मानिकपुरी, वय 40 वर्ष, राहणार नवीन नगर याने मारून जखमी केले होते। त्यावरून तात्काळ आम्ही जखमीला उपचार कामी मेयो हॉस्पिटल येथे भरती केले असता सुमारे 8 वाजताच्या सुमारास मेयो हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी सदर जखमी इसमास मयत घोषित केले। त्यानंतर घटनेच्या तात्काळ आमच्या पोलीस ठाणे मधील पोलीस अधिकारी, गुन्हे शोध पथकाचे अरविंद कोल्हारे सर व त्यांची टीम, तसेच ठाणा हजर मधील विजय लांडे सर, हे बरेचसे जे अधिकारी कर्मचारी होते हे आरोपीच्या शोधामध्ये होते। आरोपी त्यांच्या शोधानंतर लगेच थोडं म्हणजे त्यांच्या गुप्तदाराच्या बातमीदारामार्फत आरोपीचा शोध होऊन आला व आरोपीला अटक करण्यात आली। सदरची घटना अशी आहे की 4 मित्र होते, प्रवीण बावनकर, जीतू जो की मयत आहे, जितेंद्र उर्फ जीतू जयदेव, आणि आरोपी इतवारीदास मानिकपुरी व आकाश उमरेडकर, असे 4 जण एनआयटी गार्डन मध्ये 4 वाजता गप्पा मारत बसले होते। मयताचा मोबाईल हा आरोपीने घेतला असा मयताला संशय होता, म्हणून त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि मयताने आरोपीस त्याच्या कानाखाली 2-3 वाजवल्या होत्या। त्यानंतर त्यांच्यातला आपसी वाद मिटला। 6 वाजता त्यानंतर ते मित्र आजूबाजूच्या त्याच परिसरात बसलेले होते। 6:30 वाजताच्या दरम्यान आरोपीने, जे की एनआयटी गार्डनच्या समोरच फुटपाथवर आकाश पांठेला म्हणून आकाश उमरेडकरचा पांठेला आहे, त्याच्या बाजूलाच चेअर लावून तो बसला होता मयत हा आरोपी याने त्याच्या समोरच एक बांधकाम चालू होतं, कच्चं बांधकाम, त्याची बांधकामाची सेंटरिंगचे लाकडं पडलेले होते, तिथूनच एक लाकूड उचललं आणि त्याने मयताच्या डोक्यामध्ये वार केले। मयत जागीच बेशुद्ध पडला। त्यानंतर आम्ही उपचारकामी पाठवण्यात आलेला आणि आरोपी सुद्धा अटक करण्यात आलेला आहे तात्काळ।